गुड मॉर्निंग मित्रांनो, तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. पहिला आलोय चायनीज वरती. आपल्या चायनीजची आता सेटिंग चालू आहे, कारण आताची जस्ट खोलायला लावले आणि वाजले 9:30. बाकीची सर्व सेटिंग चालू आहे, टेबल वगैरे साफसफाई झाली. राजन सेठ भी बैठा है इधर. मालिक यही है सेठ, हाँ यही है, क्योंकि देखो सब काम कर रहे हैं, वो देख रहा है फिलहाल कौन कैसा काम कर रहा है. मारे सारे करियो मार झाड़ू भोसड़ी सर्व आवत हो 9:30 बजे भोसड़ी के नवाब बाबू साहब बनते. चल चल रे कचरा उठाओ, आगे का पन्नी उन्नी साफ कर. अरे उठाएगा तू अपना गाड़ी चालू कर, चल टाइम पास मत कर. कॅन घेतली, ही साले बेवडे आहेत. इथे एक नंबरचा बेवडा आहे साला ह्यो. चला तर आता आपण जाऊ ताडी आणायला, पण आपल्या मलंगडच्या डोंगराच्या पलीकडं. तर चला पटापट आता एक पहिला गाडी घेऊन येतो, कारण लय ऊन आहे. गाडीतच जाऊ, कारमध्ये जाऊ आपण. तर आपल्याला या डोंगराच्या पलीकडे जायचंय आणि आपण हे डोंगराच्या या बाजूला आणि आपल्याला जायचं त्या बाजूला. पटापट निघूया डोंगराच्या पलीकडे. तर आता पोहोचलोय आपण जो पनवेलचा आणि बदलापूरच्या मधला जो बोगदा आहे त्या एरियात पोहोचलोय. बोगद्यामध्ये एंट्री करतो आम्ही लोक. किलोमीटर झालेलं आहे 9,020 किलोमीटर झालेलं आहे. आपण बघूया आता किती किलोमीटरचा बोगदा आहे. ऑलमोस्ट काम झालेलं आहे, थोडा बहुत काम राहिले म्हणजे, आणि लवकरात लवकर हा पण आता रस्ता चालू होऊन जाईल. तर गाडीचा किलोमीटर झालेला आहे आता फक्त 4 किलोमीटरचा रस्ता आहे. बोगदा जो आहे तो 4 किलोमीटरचा बोगदा आहे. आणि समोर बघू शकता आता आपल्याला बाहेरचा एक्झिट भेटलेला आहे. बघूया आता रस्ता. आपली बदलापूरचा एरिया आणि हा पनवेलचा एरिया. आता आपण डायरेक्ट पनवेल मध्ये आलेलो आहे आणि अजून पण सगळी कामं चालू आहे तशी. पाऊस. तर मित्रांनो फायनली पोहोचलोय आपण आता पनवेलच्या एरियामध्ये, कारण समोर हा जो दिसतोय तुम्हाला हा बोगदा, या बोगद्यातून बाहेर निघालो आम्ही. आणि वरती बघा डायरेक्ट डोंगर पार करून आलोय आपण. आणि इकडे बघू शकता डोंगरच मोठा आहे, खूप लाईनीत डोंगर आहे. हे सगळं आपली इकडचा बॅक साईडचा एरिया आहे, हे बघू शकता. त्याच्या मागे पण इकडे पण. तर आता तुम्हाला हा सर्व तुम्हाला ड्रोन शॉट मध्ये दाखवतो मी. फ्रेश एकदम ताडी आले, एकदम फ्रेश. फायनली पोहोचलोय आम्ही आंबे गावामध्ये. आणि समोर बघू शकता आपला मलंगडचा डोंगर आहे हा. हे सगळे आपल्या बाजू त्या बाजूचे डोंगर दिसतात. आता चाललोय आम्ही ताडी काढायला डायरेक्ट झाडावरनं. तर चला पटापट, अर्धी गँग गेलीत पुढे तिकडे. तर आम्ही चाललोय आता ताडी काढासाठी. आता पुढे मस्तपैकी आपण ड्रोन शॉट पण घेऊ ताडीवर काढताना. दे ना, अच्छा दे ना, खूप जबरदस्त जांभळे. सब बनाएंगे, उड़ा उड़ा के बनाएंगे. अभी देखो ना आप, ये तो झूला भी है. वाह, तो झूला भी है. हाँ, झूला झूलते ताड़ी पिएगा लगता है राजन आज. मजे ले रहा है भाई राजन ही खाली. बस बस, वो देखो उधर अभी चढ़ेगी. जिंदगी के भी मजे ले रहा है और झूले के भी. ताडी बघा इथपर्यंत भरलेली आहे ताडी. आणि आता आमच्या समोर फ्रेश ताडी काढली, एकदम फ्रेश ताडी. #बिहारी चाचा मेन हीरो चाचा है ताड़ी के बादशाह.
राजनने पहिले सुरुवात केली झाडावरून काढून अंड्या आणल्या. अभी तो एक ही पेड़ का है. एक पेड़ का एकदम फ्रेश है. वाओ हाँ, स्मेल भी सेम गांव के जैसा आ रहा है. जैसे गांव में एक बार पिया था मैंने बहुत पहले, सेम ये फील. एक दिन में कितना ताड़ी निकालते हो चाचा? 75 लीटर. हाँ, वो भी गर्मी है करके नाही तो ज्यादा निकलता है. जनवरी फरवरी इतना टाइम में ज्यादा होता है. ज्यादा आता. ती रशी पायांमध्ये फसवणार चाचा आणि सुरुवात करणार चढायला वरती. ते बघा झाली सुरुवात चाचाची चढायला वरती. कारण आमचा ड्रोन बघा इथं वरती अटकले बघा. कसं काम झालं फिट. सध्या लपडा झाले. आई शपथ वागून टाकले इकडं. आई शपथ. चाचा आप सेफ जाओ, आराम से जाओ. हाँ, चाचा द्यायचं चाचा बघ कसा केला चाचाने काम. हे कधी पडला घेऊ. आजा इधर आजा इधर आराम से. वो बस आगे आराम से चाचा. असे वाह चाचाने काम फिट केलेला आहे आराम से. का. हाँ, चाचा उसको दबा लो. रुको दबाना नहीं उसको चाचा. पेड़ में मत लगाना क्योंकि वो ये तौली में फेंकने दो. रुको रुको. तर मित्रांनो ड्रोन सेफ आपला उतरलाय खाली. कारण ही बघा याच्यामध्ये काडी घुसलेली त्याच्यामुळे तो तिथं फसला गेला, नाहीतर खाली पडला असता, क्रॅश झाला असता. पण नॉर्मली जिथे हा इथून खालून पडून काय झाला नसता ना तेवढा त्या घारीने वाट लावली असती याची, पूर्ण क्रॅश झाला असता ड्रोन. चाचा होता म्हणून नशीब आहे, चाचाने आमचा ड्रोन वाचवलाय. तर मित्रांनो वापस एकदा आता आपण आपल्या बदलापूर मध्ये आलेलो आहे. पनवेल मधून डायरेक्ट आता बदलापूर मध्ये आलो आणि आवाजचं वातावरण एकदम जबरदस्त, एकदम खतरनाक सीन झालं इकडे. एकदम पिवला आई शपथ. बघा कसं सीन झालं, एकदम पिवला पडलाय. आणि पाऊस पडून गेले हलकासा, कारण मातीचा जो स्मेल आहे ना जबरदस्त वास येतोय मातीचा. थोडा पाऊस पडून गेले.